नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की वधूवरांचं लग्न झालेलं आहे आणि लग्नाच्या जेवणाच्या पंक्ती देखील जेवून उठलेल्या आहेत. आता ज्या पत्रावळी आहेत त्या उचलायला बाकीच्या नोकरांना नारायणसुद्धा मदत करतो आणि ती सगळी उरकाउरकी झाल्यानंतर आता तो वरातीच्या नादात असतो. जनरली आपण वरात म्हणजे जे आपल्याला माहिती असतं ते म्हणजे असं की नवरी मुलगी जेव्हा नवरदेवाच्या घरी जाते, तिची पाठवणी होते, त्यावेळेला त्या रात्री नवरदेव नवरी, त्याच्या आजूबाजूचे त्यांची मित्रमंडळी, घरातले पाहुणे रावळे काय असतील ते, ज्यांची इच्छा आहे ते सगळे वरातीला जातात. आता काही भागांमध्ये बायका जात नसतील, पण काही भागांमध्ये त्या जातात आणि वरातीला गेल्यानंतर मग त्यात बँडवाले असतात, नाचणारी मंडळी असतात, लेझीम खेळली जाते, लेझीमीचे वेगवेगळे डाव असतात आणि ते जे नाचतात ना मंडळी, त्यांच्या त्या बँडवाल्यांच्या डोक्यावरून, परत ते जे नाचतात ना त्यांच्या डोक्यावरून लोक पैसे ओवाळतात आणि ते पैसे मग कधी ते बँडवाल्यांचे असतात आणि काही वेळा ते पैसे ओवाळून जो नाचतो किंवा जी नाचते तिच्याच हातात दिले जातात. ते पैसे तोंडात घेऊन ते नाचतात. मग म्हणजे मी पाहिलेलं आहे. कधी कधी तर एखादा डान्सर बोलवायचे, म्हणजे तो एक नवीन ट्रेंड पडायला लागलेला होता. मग ते सगळीकडे फार कौतुक व्हायचं. तो ब्रेक डान्सर बोलवलेला होता बरं का, कसा नाचत होता ना तो, असं त्याचं कौतुक व्हायचं. आणि काही भागांमध्ये अगदी तृतीयपंथीय लोकांना सुद्धा आमंत्रण दिलं जातं नाचण्यासाठी. पण पुलंनी जे वर्णन केलेलं आहे ना वरातीचं, तर पु ल कोकणस्थ ब्राह्मण होते. त्यामुळं त्यांनी त्यांच्यात ते वरात म्हणजे अशी असावी, त्यांनी एकंदरीत केलेल्या वर्णनावरून, की मुलीची ज्या वेळेला पाठवणी होते तर त्यावेळेला जर नवरदेवाचं घर जवळच असेल तर तिथपर्यंत माहेरची ठराविक मंडळी जात असावी वरातीच्या बरोबर. त्या करवल्या वगैरे त्यांच्याबरोबर इतर मंडळी देखील जात असावी, कारण रात्री 1-1:30च्या सुमाराला वरातीला गेलेली मंडळी माघारी आली, असं वर्णन आहे. तर हे ज्या वेळेला नवरीची पाठवणी करायची असते ते त्यांनी रात्रीचं वर्णन केलेलं आहे, की रात्रीच्या 12ला वरात निघते वगैरे. तर ही जी वरात निघत असते किंवा नवरी मुलीची पाठवणी होत असते त्यावेळेला हल्ली तर गाडी खूप सजवलेली असते, अगदी म्हणजे बघून मन प्रसन्न होतं. तर ती जी गाडी आहे, फुलांनी मढवलेली मोटार, नारायण स्वतः जाऊन घेऊन येतो. आता बँडवाल्यांना चांगली गाणी वाजवण्याची धमकीही तो देतो, म्हणजे चांगली गाणी वाजवा, कारण त्यांनी सगळे हक्क घेतलेले असतात, त्यामुळं त्याला धमकी देण्याचा सुद्धा अधिकार असतो. रात्री 11-12च्या सुमाराला वरात निघते. नवरी मुलगी म्हणजे नारायणाची मामी बहीण सुमी, तर ती नारायणाला वाकून नमस्कार करते, कारण ती खूप लहान लहान असते ना नारायणापेक्षा. मग इथे मात्र गेले कित्येक दिवस इकडे धाव तिकडे धाव करणारा हा नारायण, हनुमंतासारखा भीमरूपी महारुद्र झालेल्या नारायणाचे हृदय भरून येते. साहजिकच आहे ना, म्हणजे साहजिकच आहे ते. नवरी अशी आपल्या जवळची मुलगी अशी सासरी निघाली की ती परकी असली तरीही हृदय भरून येतं, रडायला येतं अगदी. आणि ही तर त्याची मामे बहीण असते आणि वधू वेशात नटलेली सुमी, त्याच्या मनात विचार येतात की एवढीशी होती ही सुमी, हिला अंगा खांद्यावर खेळवली आणि हिला बालवाडीत म्हणजे बालक मंदिरात सुद्धा पहिल्यांदा मी नेऊन बसवलं आणि आता नवऱ्याच्या घरी चालली. आणि त्याला 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 फार भरून येतं, परंतु तरीही वरून अवसान आणून तो म्हणतो, सुमे मजेत राहा बरं. आणि तिच्या नवऱ्याला म्हणतो, वसंतराव अशी मुलगी तुम्हाला मिळाली नसती हा. आय ॲम द नोईंग हर चाइल्डहूड. म्हणजे एवढ्या हळव्या प्रसंगी सुद्धा त्याला इंग्रजी बोलायचं असतं, की जो 10वीत त्यांनी मॅट्रिकच्या वर्गात त्यांनी इंग्रजीमुळं धक्का खाल्लेला असतो, म्हणजे ज्याचं इंग्रजी इतकं खराब असतं तरीसुद्धा त्याला मोडक्या तोडक्या इंग्रजीत त्याच्या भावना व्यक्त करायच्या असतात. म्हणजे आय नो हर सिन्स हर चाइल्डहूड असं म्हणण्याच्या ऐवजी तो म्हणतो, आय ॲम द नोईंग हर चाइल्डहूड. सदैव नाकाच्या मध्यभागी, म्हणजे कामात येतोच ना आपला चष्मा असा खाली, म्हणजे खूप कामात असलो आपण तर आपलं लक्षही राहत नाही, असा खाली येतो चष्मा. तर सदैव नाकाच्या मध्यभागी उतरलेला चष्माच साधा वर करण्याचे निमित्त करून
नारायण त्याचे भरलेले अश्रूंनी भरलेले डोळे पुसतो. भाऊसाहेबही विरघळतात आणि वरात जाते. नारायण मांडवातल्या एका कोच्यावर अंगाची मुटकुळी करून गाढ झोपतो. आपण नाही का एखाद्या खूप जबाबदारीचं काम असेल तर ते पूर्ण झाल्यानंतर म्हणजे हलकं हलकं वाटतं, एकदम रिलॅक्स होतो आपण. आणि रिलॅक्स झालं की शांत गाढ झोप येते. वरातीतली मंडळी 1-1:30ला परततात. कोच्यावर मुटकुळी करून झोपलेल्या नारायणाकडे कोणाचेही लक्ष जात नाही आणि अर्थातच त्याची तशी अपेक्षाही नसते, कारण तो बनलेलाच त्याच्यासाठी असतो. फक्त नारायणाची बायको आत जाते, पिशवीतून 10 ठिगळे जोडलेले पांघरून काढते आणि हळूच कोच्यावर झोपलेल्या नारायणाच्या अंगावर टाकून पुन्हा आतल्या बायकात येऊन मिसळते. आता कितीही तिला राग आला, अशा कारण काय होतं माहिती आहे का, असे लष्कराच्या भाकरी भाजणाऱ्या लोकांच्या बायकांना खरोखर खूप त्रास होत असतो, पण त्यांचा नाईलाज असतो आणि तिला मग कीव येते आणि ती त्याच्या अंगावर पांघरून टाकते. समोरच एका बाजूला गोधडीवर नारायणाची तिरटे पोर झोपलेली असते. म्हणजे त्यात अगोदर वर्णन आहे बघा की लग्नाच्या त्या दिवशी एका हातात उदबत्त्यांचा पुडा, दुसऱ्या बगलेत केरसुणी, दुसऱ्या हातात एक लहान मूल त्यांनी धरलेलं असतं नारायणाने. म्हणजे बघा ह्या सगळ्या बाहेरच्या जबाबदाऱ्या, म्हणजे लहान मूल दुसऱ्याच्या हाताशी घ्यायचं आणि स्वतःचं मूल त्याच्याकडे सकाळपासून त्याचं लक्षही नसतं. समोरच एका बाजूला गोधडीवर नारायणाचे तिरटे पोर झोपलेले असते आणि लक्ष नसतं असं मी का म्हणाले, त्याच्या बाळमुठीत सकाळी दिलेला बुंदीचा लाडू काळा कभिन्न झालेला असतो. म्हणजे बाहेरच्या जबाबदाऱ्या सांभाळता त्याचं घराकडे लक्ष नसतं. अर्थात त्याचा तो स्वभाव असतो. माझे वडील म्हणायचे नेहमी की स्वभाव म्हणजे काय, तो मळलेला कपडा आहे का बेटा, की तो साबणाने स्वच्छ धुतला, पाण्याने परत धुतला, त्याला स्वच्छ पिळला तर त्याच्यातली सगळी घाण निघून जाईल आणि तो स्वच्छ होईल, असं म्हणजे स्वभाव आहे का? स्वभाव असा सहजासहजी बदलत नसतो किंवा त्याच्यातले दोष सहजासहजी जात नसतात. आणि मग मांडवात आता फक्त एका कोच्यावर नारायण आणि लांब दुसऱ्या टोकाला मांडववाल्याचा नोकर घोरत असतात. म्हणजे काय की एक नोकर घोरत असतो की जो मालकाकडून पैसे घेतो, मांडववाल्याचा नोकर असं वर्णन आहे त्यात. मांडववाल्याचा नोकर घोरत असतो, तो मांडववाल्याचा नोकर असतो आणि हा कुणाचाही नोकर नसतो. नारायण कुणाचाही नोकर नसतो, तरीही तिकडे तो नोकर घोरत असतो आणि इकडे नारायण घोरत असतो आणि बाकी सर्वत्र सामसूम असते. म्हणजे सगळं निरापिरा झालेला असतो. पण ह्याच्यात आता नारायण हे व्यक्तिचित्रण इथं संपलेलं आहे, पण खरोखर अशा नारायणांना मग ते कधी कधी गावचे मुख्य असतात, कधी कधी तो फार मोठा राजकीय माणूस असू शकतो, कुणीही असू शकतं. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की अशा लोकांना, अशा नारायणांना की तुम्ही तुमची हौस म्हणून बाहेरच्या जबाबदाऱ्या स्वीकारा, पण तुमची घरातली जी कर्तव्य आहेत ती तुम्ही अगोदर पार पाडली पाहिजेत.